नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर बघा, ज्या वेळेस सीतेच्या चारित्र्यावरती आरोप करण्यात आले त्यावेळी सीतेला देखील आपण रावणाच्या कैदेमध्ये शुद्ध होतो हे दाखवण्यासाठी सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली होती. परंतु आता सध्या वैष्णवी ही स्वर्गवासी झालेली आहे आणि आज वैष्णवी मृत्यू प्रकरणी कोर्टामध्ये जो युक्तिवाद झाला त्या युक्तिवादामध्ये वैष्णवी ही चरित्रहीन कशी होती हे दाखवण्याचा प्रयत्न शशांक हागवणे यांच्या वकिलाने केला आहे. तर बघा, ह्याच मुद्द्यावरती आपण बोलणार आहोत. वैष्णवी हागवणे प्रकरणामध्ये आज हागवणे कुटुंबाला शिवाजीनगर सदर न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं. यावेळी आरोपींच्या वकिलाने कोर्टासमोर माणुसकीला लाजवेल असा युक्तिवाद केलेला आहे मित्रांनो. तर नेमकं काय केलेलं आहे ते आपण बघणार आहोत. वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते असा दावा हागवणे यांच्या वकिलाने केलेला आहे. वैष्णवीला समोरच्या व्यक्तीने नकार दिला असेल म्हणून तिने आत्महत्या केली असेल असंही या वकिलाने म्हटलेलं आहे. काय बोलावं या वकिलांना काही समजत नाही. तसेच प्लास्टिकच्या छडीने मारहाण झाली त्याला हत्यार म्हणायचं का? वैष्णवीचे टेंडन्सी पहिल्यापासून जेव्हा तिचे परपुरुषाबरोबर चॅटचे प्रकरण पूर्ण घरामध्ये माहीत झाल्यापासून सुसाईड करण्याची होती. तिचे एका व्यक्तीसोबतचे चॅट करणे पकडले गेले होते. त्यातून ती आत्महत्येचा प्रयत्न अनेकदा केलाय. एकदा रॅट पॉइझन खाऊन आणि एकदा गाडीतून उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केलाय. एखाद्या नवऱ्याने आपल्या बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ नाही असा युक्तिवाद हागवणे यांच्या वकिलांनी केलेला आहे. मात्र सध्या जनतेमधून आणि सोशल मीडियामधून याला सर्व कारणीभूत वैष्णवी हागवणे यांचे वडीलच आहेत असा एक सध्या सूर उमटत आहे. याच्यावरतीच आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत की वडील होणं सोपं आहे का? बघा, समाजात खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी प्रेमविवाह असूनही वैष्णवीच्या वडिलांना वारेमाप पैसा खर्च करावा लागला. वैष्णवीच्या आत्महत्येमागे तिच्या पालकांची एक चूक आहे असा एक सूर उमटत आहे. मात्र समाज कधी बदलणार, महिलांचे दुय्यम स्थान कधी दूर होणार याचे उत्तर समाजाला द्यावे लागणार आहेत. राजकीय क्षेत्रात दबदबा असलेल्या कुटुंबातील शशांक हागवणे यांच्यासोबत वैष्णवी यांचा प्रयोग झाला होता. विवाह सोहळ्यात वैष्णवी यांच्या वडिलांनी पाण्यासारखा पैसा ओतला होता हे समोर आले आहे. प्रेमविवाह असूनही इतके करण्याची गरज होती का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. मुलींच्या पालकांची दुहेरी कोंडी होत असते. हे वैष्णवी यांच्या वडिलांनी पैसा खर्च केला नसता तर त्यांना नावे ठेवणारी एक वर्ग समोर आला असता. अर्थात अशा खोट्या प्रतिष्ठेपायी लोक काय म्हणतील या भावनेतून हे केले जाते. ही परंपरा ठामपणे नाकारण्याची वृत्ती समाजात कोण रुजवणार असा एक सध्या मोठा प्रश्न आहे. वैष्णवी यांच्या वडिलांनी लग्नात भरभरून दिल्यामुळे सासरच्या मंडळींचा हावरटपणा वाढतच गेला. मुलींच्या माहेरकडून मिळालेल्या विवाह सोहळ्यात मुलीकडून हुंडा, कार, सोने घेणाऱ्या प्रत्येकाला अशी लाज वाटायला हवी. लाज वाटणे दूरच राहिले अशा लोकांना समाजात प्रतिष्ठा मिळून जाते. त्यातूनच वैष्णवी यांच्या वडिलांनी हागवणे कुटुंबियांच्या अवास्तव मागण्या लग्नानंतर मान्य केल्या. हागवणेंच्या हावरटपणा थांबलाच नाही. त्यामुळे वैष्णवी एकदा नव्हे तर दोनदा सासर सोडून माहेर आल्या होत्या. तर आजच्या या समाजात मुलगी होणे आणि मुलीचे पालक होणे किती अवघड असते ते आता लक्षात येईल. दोनदा माहेरी आलेल्या वैष्णवी यांनी त्यांच्या आई वडिलांनी पुन्हा सासरी पाठवले. याचे कारण समाजातील प्रतिष्ठा, समाज काय म्हणेल याची भीती, सासर सोडून माहेरी आलेल्या मुलीवर टाकून दिलेली बाई असा एक डाग समाजाकडून लावला जातो. यात गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव नसतो. सासर सोडून आलेल्या महिलेला लहान बहीण असेल किंवा लहान भाऊ असेल तर त्यांचे लग्न होणं देखील अत्यंत अवघड होऊन बसतं मित्रांनो. माहेरी आलेली मुलगी पुन्हा सासरी नाही गेली तर काहीही ब्रह्मांड कोसळत नाही हे पालकांच्या लक्षात येत नाही. कोर्ट कचेरी करण्यासाठी बहुतांश पालक तयार नसतात. कारण पोलिसाकडे गेलो तर न्याय मिळेल का याबाबत ही शंका असते. जलद गतीने कारवाई होईल का ही शंका असते. याची शाश्वती नसते. पुढे अनेक वर्ष न्यायालयाचे खेटे मारावे लागतात. त्यामुळेच वैष्णवीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली नसेल. यातून मग माहेरी आलेली मुली पालकांना जड वाटू लागते. समाजात जागरूकता निर्माण व्हावी यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न होणे गरजेचे आहे. पुरुष प्रधान संस्कृतीत महिलांच्या वाटेला दुय्यम स्थान आलेले आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. वैष्णवी यांच्या वडिलांकडून खोऱ्याने पैसा
ओढूनही हागुणी कुटुंब वरचढ राहिले. याला पुरुषसत्ताक पद्धती कारणीभूत असं समजली पाहिजे. सासर सोडून माहेरी येऊन राहणाऱ्या मुलींना हिणवले जाते, त्यांना घालून पाडून बोलले जाते. समाज नको त्या वाईट प्रथामध्ये अडकला आहे. वैष्णवीच्या आत्महत्येला तिचे पालक जबाबदार आहेत असा सूर उमटत आहे. तो काही अंश खरा आहे, मात्र ज्या कोपऱ्यातून हा सूर उमटतोय त्या कोपऱ्याने मूळ समस्याकडे दुर्लक्ष करू नये. लग्नात आवाजावी खर्च करणे, छळाला माहेरी आलेल्या मुलीचे अप्रश्न करणे बंद झाले पाहिजे. असा प्रकार कोण आणि कसा बंद करणार याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. लग्नात वारेमाप खर्च करणे, श्रीमंतीचे किळसवाणे प्रदर्शन करणे हे प्रतिष्ठेचे मानले जाते, मात्र त्यामुळे मोठी सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. आर्थिक कुवत नसलेल्या पालकांनाही कर्ज काढून मुलींचा विवाहात मोठा खर्च करावा लागत आहे सध्या. या आणि अशा अन्य कारणामुळे मुलींचे पालक होणे म्हणजे संकट अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रेमविवाह करावा की नाही या ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी प्रेमविवाहानंतरही आत्महत्येचे प्रकार घडत असतील आणि संसार तुटण्याचे प्रकार घडत असतील तर मुलींनी या विषयावर गंभीर होण्याची गरज आहे. कोणत्याही पालकांना आपली मुलगी जड नसते. मुलावर पालक जीवाबरोबर प्रेम करतात, मात्र समाजातील अनिष्ट रूढीमुळे मुली पालकांसाठी जड होऊन बसतात. विवाहित मुलगी माहेरी येऊन राहिली तर समाज काय म्हणेल ही भावना त्यांना कारणीभूत असते. त्यामुळे नको त्या बाबीमध्ये नाक उपसणे समाजाने बंद केले पाहिजे. वारेमाप पैसा खर्च केला तरच प्रतिष्ठा वाढेल ही भावना श्रीमंत लोकांनी आपल्या मनातून काढून टाकली पाहिजे. अशा वारेमाप खर्चाला कात्री लावून त्या रकमेतून जे काही गरीब गरजू मुला मुलींचे विवाह लावून देता येतील का असा विचार केला पाहिजे. तुम्हाला नेमकं या प्रकरणाबाबत आणि या व्हिडिओबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमच्या या व्हिडिओमध्ये प्रतिक्रिया येणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे मित्रांनो. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी मला मोटिवेट भेटेल. इतकाच व्हिडिओ होता. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. जय हिंद.